नमस्कार मंडळी, स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये. आज आपण बघणार आहात चमचमीत चिकन करी. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, छान कुकरमध्येच आपण चिकन करी कशी तयार करून घ्यायची आहे. अगदी टेस्टी अशी चिकन करी बनवायची आहे. इथे मी आता 800 ग्रॅम हैदराबादी मुर्गाचं चिकन घेतलेलं आहे. त्याला 1 चम्मच नमक आणि अर्धा चम्मच हळद लावून साईडला ठेवलं. इथे 3 मोठे कांदे, खोबरं आणि 4-5 हिरवी मिरची ते छान असं परतून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे कोथिंबीर टाकून. बघा किती स्मूथ आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. सोबतच आलं लसूणची पेस्ट पण तयार करून घेतली आहे. आता इथे आपण कुकरमध्ये चिकन बनवणार आहोत. बघा, कुकरमध्ये छान असं 4 चमचे तेल कडकडीत गरम केलं. त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरं आणि कांदा खोबऱ्याची पेस्ट, लसूण अद्रकची पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे. छान मसाल्यात परतून घ्यायचं आहे. आता इथे मी 3 चम्मच छोटेवाले दही घेतले आहे. 3 चम्मच छोटेवाले लाल मिरची पावडर, 2 चम्मच धनिया पावडर याची छान अशी पेस्ट तयार करून ठेवली आहे. आता मसाला परतत आलेला आहे. याच्यामध्ये 1 चम्मच कसुरी मेथी टाकून घेत आहे. याच्यामुळे आपल्या चिकनला छान असा फ्लेवर येईल. अगदी टेस्टी चिकन बनणार आहे. आता इथे मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून तो पण याच्यामध्ये टाकला आहे. छान टोमॅटो शिजून घेतला आहे मसाल्यामध्ये. आता दह्याची जी पेस्ट तयार करून घेतली आहे सुके मसाले टाकून, ते पण याच्यामध्ये मिक्स करून छान परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी मसाल्याचं पाणी टाकून घेतलं आहे. छान मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. आता 2 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच नमक आणि 1 चम्मच सुहाना मसाला टाकत आहे. आणि हळद मीठ लावलेलं चिकन छान परतून घ्यायचं आहे 5-7 मिनिट. चिकन छान परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतला आहे, तो पण मिक्स करून घेत आहे. आणि झाकण ठेवून 5 मिनिट परत शिजवून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये. आता आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेतलं आहे आणि कुकरला 4 शिट्टी काढून घ्यायची आहे. चिकन छान असं सॉफ्ट आपलं शिजल्या जाईल. बघा, 4 शिट्टी काढून घेतली आहे आणि कुकर थंड झालेला आहे. बघा कसं चमचमीत झणझणीत चिकन तयार झालेलं आहे. अगदीच सोप्या पद्धतीने मी हे बनवून दाखवलेलं आहे. छान आता वरून कोथिंबीर टाकत आहे. अशी आपली चिकन करी तयार झालेली आहे. अगदीच झटपट आणि खूप अशी टेस्टी चिकन करी तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या ह्या सिंपल पद्धतीने बनवलेले चिकन तुम्ही नक्की करून बघा.